सुंदर प्रकारे मारलेला बॉल, तितक्या सुंदर प्रकारे अडवलेला हा चेंडू. 2 धावा. किती धावा घेतल्या? 1 धाव घेण्यात यशस्वी बजरंग इलेव्हन संघ. सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पिनू महांगडे. स्ट्राईकला आले आहेत त्याला बंटी महांगडे. बंटी महांगडे यांनी मारलेला बॉल थेट आणि हा कॅच सुटलेला आहे. हा कॅच सुटला म्हणजे खूप महागात पडणार आहे आपल्याला. बंटी महांगडे आक्रमक खेळाडू आणि त्याचा तुम्ही कॅच सोडलेला आहे. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचती बिनबाद 2. 1 + 1 2. पंचांचा इशारा आउट. कॅच आउट. पंचांचे बोट गगनात आणि आता रोहन भैया शिर्के यांची जागा भरून काढण्यात येत आहेत ते पसरणी गावचे नेतृत्व विकीदादा थोरवे. दोन धावा 1 बाद. 3 बॉल झालेले आहेत. विकी थोरवे. दोन्ही आक्रमक खेळाडू. विकी थोरवे ही कालच्या दिवसामध्ये पाहिलं असेल मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत ते विकी थोरवे. विकी थोरवे यांची बॅट चालली आणि डायरेक्ट थेट कॅच आउट. बॅटीला वात लागलेली पण तेवढं स्पीड नव्हतं. डायरेक्ट कॅच आउट विकी थोरवे. आणि आता विकी थोरवे यांची जागा भरून काढण्यात येत आहेत ते मोहित काकडे. मोहित यांनी मारलेला बॉल पॉवर डिक्लेअर धावामध्ये जातोय का आणि एक स्वरूपात डिक्लेअर धाव. बंटी यांना स्ट्राईक वर येण्याची गरज. संघाची धावसंख्या खूपच कमी. धनेश यांची उत्कृष्ट अशी बॉलिंग. मोहित यांनी मारलेला बॉल 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतील का परंतु प्रयत्न थांबवलेला आहे. 1 धाव समाधानी मानताना बजरंग इलेव्हन संघ. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 1 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2 बाद 4 धावा. 4 धावा देऊन 2 विकेट काढून धनेशांनी आपली ओव्हर टाकलेली आहे. उत्कृष्ट अशी ओव्हर म्हणावी लागेल. उत्कृष्ट असे खेळाडू आहेत धनेश सनस. बोलावं तेवढं कमी त्यांच्यासाठी. कालपासून ते आपल्या संघाला
एका षटका अखेर 4 धावा फक्त धावफलकावर लागत आहेत. दुसरं षटक सुरू होत असताना अनुभवी गोलंदाज परमेश्वर यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. मिळेल या चेंडूवर केवळ 1 धाव. स्ट्राईकवरती दाखल स्वतः बंटी महांगडे. बंटी महांगडे यांनी जर षटकार लगावला तर प्रथमेश शेठ शिर्के आणि ओम महांगडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय. परमेश्वर यांचा संपूर्ण अनुभवाची शिदोरी लावली जाते पणाला बंटी यांच्या विरोधात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येस डेफिनेटली इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाव. आणि शिलेवन या संघाची कामगिरी अतिशय दर्जेदार आपण पाहतोय आणि या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर या संघाने इथपर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसामध्ये धनेशच्या कामगिरीच्या जोरावर परमेश्वर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी वर्चस्व गाजवलंय आणि आज पुन्हा एकदा तीच संधी त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. त्या संधीचं सोनं मात्र करावं लागेल. अखेरीस कनेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. चेंडूला धाडलंय थेट डॅगआउटच्या पलीकडे. डीप मिड विकेट सीमारेषे पार. येतो एक लाजवाब षटकार. एक लाजवाब षटकार. 12 धावा धावफलकावर. 2 गडी गारद जरूर झालेत. परमेश्वर चढवलाय हल्ला बॉल. दुसरा चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका. मोठा प्रहार. फिल्डर डाऊन द बॉल. परंतु इथं मात्र फिल्डर बनेल प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. या पंचांचा इशारा गगनाकडे. दोन्ही हात प्लस नो बॉल. यस नो प्लस 6-7 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर स्पीड साठी दिला झाला हा नो बॉल. 6+1 अशा 7 धावा घेतल्या जात आहेत आणि हा असेल फ्री हिट ठरणार का सुपर हिट. पहिले 3 चेंडू संपर्क झाला नाही. तदनंतर मात्र बंटी यांचा आक्रमक प्रहार. सुपर हिट ठरणार का हा फ्री हिट. यस डेफिनेटली फ्री हिट ठरतोय. सुपर हिट. आणखी एक प्रहार. आणखी एक षटकार. आणि हे आहे अष्टपैलू बंटी महांगडे यांची अष्टपैलू कामगिरी, अष्टपैलू दर्जा. राईट हँडेड बॅटर आहेत. एखाद्या प्रेक्षकाला जो पहिल्यांदा पाहतोय असं नक्कीच वाटेल की हा डावकरा फलंदाज काय फटकेबाजी करतोय, पण खरं तर हा उजव्या हाताचा फटकेबाज आहे. परंतु रिव्हर्सचा फटका हे या फलंदाजाचं कौशल्य आहे आणि इथं मात्र थेट स्टान्सच घेतला डावकऱ्या फलंदाजाचा आणि 3 षटकार सलगचे लगावलेत आणि संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलंय. बंटी महांगडे मॅन फ्रॉम बजरंग 11. यावेळी मात्र स्ट्रोक फसलाय. लेग बिफोर द विकेट. पायाला बॉल लागलेला आहे. एक सिंगल अंकित केली जाते. सिंगल बरोबर षटक पूर्ण होत आहे. आपण रिव्ह्यू पाहतोय. रिव्ह्यू मध्ये यस फलंदाज सेफ आहे. लेग बायजच्या स्वरूपात ही 1 धाव अंकित केली जाते. कोणताही अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला गेलेला नाहीये याची नोंद घ्यायची आहे. चेंडू थेट पायावर आदळलेला आहे. पाय पुढे आणलेला गेलेला नाहीये. आपण रिव्ह्यू मध्ये पाहतोय आणि तो डिसिजन दिला जातोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. रिव्ह्यू मध्ये आपण पाहत आहोत
आपण रिव्ह्यू मध्ये पाहत आहोत याची दक्षता घ्यायची आहे. परमेश्वर सर, आपण अनुभवी खेळाडू आहात, आपण सहकार्य करणं अपेक्षित आहे. एक सिंगल अंकित केली जाते, षटक समाप्त होत आहे. 2 षटका अखेरी 26 धावा धावफलकावर. या दरम्यान बंटी महांगडे यांच्या खेळीचं कौतुक करावं लागेल. रिव्हर्सचा फटका हा त्यांचा स्पेशल झोन आहे आणि इथं मात्र डावखुऱ्या फलंदाजाचा स्टॅन्स घेऊन 3 षटकार लगावलेत आणि या षटकामध्ये निश्चितपणे ती कोणता पवित्र अवलंबतील हे पाहण्याजोगं. चर्चा केली जाते. येस, डेफिनेटली सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट्स, लेट ॲडजस्टमेंट्स. एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्यावर डोक्यावर हात ठेवून चर्चा करण्यापेक्षा वेळ असताना वेळीच सावरणं गरजेचं. आयुष्य जेव्हा तुम्हाला अवघडातील अवघड प्रश्न विचारतं तेव्हा त्या आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून उत्तर देणं गरजेचं. फुलटॉस सरबता चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स, सीमारेषे पार, बंटीचा ब्लास्ट, चौकार. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका जरूर, फिल्डर डाऊन द बॉल, चेंडू सीमारेषे पार, ब्लॉकबस्टर, सुपरहिट, फॅन्टाबलस, फॅबलस षटकार. यावेळी मात्र स्टेट डाऊन ग्राउंड खेळलेला फटका, डॉट बॉल येतोय. या दरम्यान व्हाईट बॉल येतोय, बाहेरच्या बाजूला टाकला गेलेला चेंडू. व्हाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा अंतिम असेल. अनुभवी पंच आहेत, सकाळच्या सत्रापासून त्यांनी स्ट्रोक एक्झिक्यूट केला असता, स्टान्स घेतलेला, स्ट्रोक एक्झिक्यूट केला तर आपण तिथं फेअर डिलिव्हरी देऊ शकतो. त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्टान्स घेतल्यानंतर अटॅक केलेला नाही आहे, स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला नाही आहे, त्यामुळे हा वाईड बॉल गृहीत धरला जाईल. यावेळी पुन्हा एकदा एक लाजवाब स्ट्रोक, मोठा फटका, मोठ्या फटकाची ललकारी, फटका आहे भारी, ठोकलाय षटकार, लाजवाब प्रहार, बंटी महांगडे सेट ऑन फायर. अक्षय मोहिते यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आलेलं आहे. आंखों में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो, जिंदा रहना है तो तरकीब सहारी रखो, राह के पत्थर से बढ़कर कुछ भी नहीं है मंजिले, रास्ते आवाज देते हैं, सफर जारी रखो. आणि इथं मात्र सफर जारी, मंजिल अवघड आहे परंतु अशक्य नाहीये. फुल टॉसचा प्रॉपर लॉस, चेंडूला धाडलंय सीमारेषे पार, ठोकलाय षटकार आणि या सिटीजन नो बॉल, नो +6, 7 रन्स ऑन द बोर्ड. डिझास्टर मुवमेंट, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 42 वर कार्यरत बंटी महांगडे. पहिले 3 चेंडू डॉट बॉल आले होते, 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, केवळ 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र संपूर्ण अनुभवाची शिदोरी लावली आहे पणाला. 50 रन्स ऑन द बोर्ड, 50 धावा धाव फलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 50 रन्स ऑन द बोर्ड. वैयक्तिक अर्धशतक पाहायला मिळेल का? 2 चेंडू 8 ची गरज आहे अर्धशतकासाठी. 42 धावांवर कार्यरत बंटी महांगडे. मोठा फटका येणार का? मोठ्या फटक्याची ललकारी येते का? अलंग द कार्पेट खेळला फटका. परमेश्वर यांचं संपूर्ण समर्पण. मिळतील धावा 2. 44 धावा धावफलकावर वैयक्तिक, तर धावफलक 52 धावांवर. मोठ्या फटका खेळण्याचा हाही एक प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने होतीये षटकाची सांगता.
52 धावा, 52 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 18 चेंडू, 53 धावांचं आव्हान. जर खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. राईट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड स्टँड करून 12 चेंडूच्या पाठीमागे तर 42 धावा करत असेल ना, तर निश्चितपणे ही कौतुकास्पद कामगिरी आहे. आणि फटकेबाजीचा नजारा आपण जो पाहतोय ना, लाजवाब कामगिरी. इथं मात्र अनेक प्रश्न विचारले गेले होते. बंटी महागडे यांना पहिल्या षटकात केवळ 4 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं संघाचं आव्हान इथं संपतंय की काय, संघ अडचणीत येतोय की काय. परंतु इथं जेव्हा आयुष्याने विचारला ना प्रश्न, तेव्हा त्याला अगदी उत्तर दिलंय. ते उत्तर कसं दिलंय तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतं नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. यानंतरचा होणारा सामना शिव छावा वॉरियर्स विपक्ष एकविरा 11. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. नवनाथ नाना पवार यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. या दरम्यान काय उत्तर दिलंय जेव्हा प्रश्न विचारला गेला, अगदी नजरेमध्ये नजर रोखून या आव्हानाला उत्तर दिलं गेलंय. आता मात्र त्या उत्तराला प्रत्युत्तर देणं गरजेचं. 53 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना ते प्रत्युत्तर अनिश 11च्या माध्यमातून दिलं जाणार का. धनेश सारखा धनवान आणि गुणवान खेळाडू, धनेश सारखा एक धनवान आणि गुणवान खेळाडू सोबत असणार आहे ऋतिक महागडे. या जोडगोळीवर असलेलं भिस्त 18 चेंडू 53 धावा. आणि विसरू नका मित्रांनो, याच मैदानावर हाच खेळाडू स्पर्धेची सुरुवात पसरणी प्रीमियर लीगचा श्री गणेशा 16 चेंडू वैयक्तिक 52 धावांची खेळी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सामनावीराचा टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू पहिलं अर्धशतक या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये झळकावणारा खेळाडू. त्याचं आव्हान बंटी महागडे आणि टीम समोर असणार आहे, बजरंग 11 समोर असणार आहे. धनेश समोर असेल 53 धावांचं लक्ष. 52 धावांची वैयक्तिक खेळी त्यानं आतापर्यंत केलेली आहे, परंतु त्याच खेळीची पुनरावृत्ती धनेश करणार का. धनवान आणि गुणवान असा हा खेळाडू पुन्हा एकदा इतिहासावर आपलं नाव कोरणार का, की यावेळी वरचं ठरणार बंटी महागडे यांचा अनुभव, हे मात्र पाहावं लागेल. पहिलं षटक अर्थातच समोरच्या खेळाडूच्या काळजावर घाव करण्याचा प्रयत्न असणार आहे, समोरच्या संघाच्या सेनापतीला गारद करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि त्याच प्रयत्नात स्वतः आयकॉन कर्णधार संघमालक बंटी महागडे बजरंग 11 साठी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. समोरच्या बाजूला धनेश सारखा खेळाडू आहे, ज्या खेळाडूनं मागील सामन्यामध्ये ऋतिकला स्ट्राईक देखील येऊन दिली नव्हती. वैयक्तिक खेळी करत त्या खेळाडूनं सामन्यामध्ये विजय मिळवून दिला होता. आणि तशीच कामगिरी पुन्हा एकदा करण्यासाठी धनेश सज्ज असेल का, की बंटी महागडे यांची फटकेबाजी ठरणार वरचढ. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बंटी सज्ज आहेत. बंटी आणि धनेशची ही जोडगोळी पाहूयात मैदानाच्या आतमध्ये घडणार काय. ना तर आतापर्यंत 2 सामने जिंकलेला संघ बजरंग 11. त्या 2 सामन्यांमध्ये रोहन दादा शिर्के आणि दुसऱ्या विकी थोरवे या 2 खेळाडूंनी सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय. या सामन्यामध्ये ती मजल कोण मारणार, की धनेश ठरणार वरचढ, हे मात्र पाहावं लागणार आहे. अभिजित भैया मस्कर मित्र समूह यांच्या माध्यमातून प्रदान केले जात आहेत सामनावीराचे टी शर्ट्स. 18 चेंडू 53 धावांचं लक्ष. समोर आहे आव्हान धनेश आणि ऋतिकचं. गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेग स्पिनचा मारा. पहिला चेंडू धनेशचा धरारा, चेंडू सीमारा शेपार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. हा आलाय प्रत्युत्तराचा षटकार. हम भी किसी से कम नहीं.
दाखवून देणारा हा टोला. 6 चेंडू 6 षटकार जर लगावले तर आर्यन महांगडे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. परंतु ते तितकंसं सोपं कार्य आहे का? मोठा फटका, फटका फसलाय. विकेट ऑन द बॉल, कॅच ड्रॉप. ही कॅच पाहिल्यानंतर मित्रांनो एक किस्सा आठवतो. स्टीव वॉ आठवतो. आणि स्टीव वॉ विरुद्ध जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं, मला वाटतं हर्षल गिब्स होता तो खेळाडू, हर्षल गिब्सनं जेव्हा कॅच सोडला ना, तेव्हा स्टीव वॉ त्याला म्हटला होता, मेट यू डिडंट हॅव ड्रॉप द कॅच बट यू हॅव ड्रॉप्ड द वर्ल्ड कप. म्हणजे तू कॅच नाही तर वर्ल्ड कपची ट्रॉफी सोडली आहेस. इथं देखील तसंच काहीसं चित्र घडलंय का? कॅच नाही तर मॅच सोडली आहे का? आणखी एक संधी, यावेळी रोहन डाऊन द बॉल. रोहन मात्र करत नाही कोणतीही चूक. यस, जल्लोष पाहायला मिळतोय. लेपंगा रोहन शिर्के, विकेटचा पतन. धनेश हॅज टू डिपार्ट. धनेश बॅक टू पवेलियन. बिग फिश इन टू द बास्केट. बिग विकेट डाऊन. बिग मॅन बॅक टू द पवेलियन. सामन्यामध्ये आव्हान जिवंत. पहिला चेंडू जोरदार प्रहार. दुसऱ्या चेंडूवर विकेटची संधी दवडली. आयकॉन खेळाडू, सामनावीर खेळाडू विकीकडून झेल सुटला. दुसऱ्या संधीला मात्र दुसरा सामनावीर रोहन शिर्केचा जल्लोष आपण पाहिला. अगदी ज्या स्पीडनं झेल आला त्याच स्पीडनं पुन्हा चेंडूला हवेमध्ये उंचावलं आणि आपला जल्लोष लेपंगा स्टाईलमध्ये. रोहन शिर्के, बंटी महांगडेचा संपूर्ण अनुभव पणाला. दुसऱ्या बाजूला पाहिलं ना तर अनिश इलेव्हन संघाच्या आशांना, अपेक्षांना लागला एक महत्त्वपूर्ण ब्रेक. ऋतिक महांगडे अजूनही मैदानाच्या आत सैनात आहेत, परंतु ज्या खेळाडूवर सर्वाधिक जास्त मदार होती ना या संघाची, त्या खेळाडूच्या आशा अपेक्षा मात्र इथं संपवण्यात आलेल्या आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. यश दाखल होतो. यश स्ट्राईकवर. यशचा हल्ला बोल. स्टँड अँड डिलिव्हर. हँडसम डीप विकेट. आर्यन प्रकाश महांगडे डगआउटच्या बाहेरच्या बाजूला षटकार. सीमारेषे पार. 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. यस, विकेट जरूर आली आहे परंतु 14 धावा देखील आलेल्या आहेत. धावगती मात्र रोखावी लागेल. धावांवर अंकुश बसवावा लागेल. बंटी महांगडे जर यांना स्वतःच्या खेळीचं सोनं करायचं असेल तर मात्र हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करावे लागतील. यशचा आणखी एक हल्ला बोल होणार का? या साखर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न विकीच्या माध्यमातून फील्ड केला जातोय. मिळेल केवळ एक सिंगल. आणि तब्बल 2 मॅचेस नंतर सालामीवराच्या भूमिकेत असून देखील पहिल्यांदा स्ट्राईकवर ऋतिक महांगडे स्वतः कर्णधार आयकॉनच्या भूमिकेमध्ये. धनेश जरूर बाद झालाय परंतु आता ऋतिकला जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी घेत असताना बॅकफुटवरती खेळला गेलेला फटका थर्डमॅन आणि गली रिजनमधून चाललाय डी झोनमध्ये. चेंडू पार होता मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनंतर षटक होते समाप्त. षटकाची होती सांगता. 17 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये तर केवळ 4 धावांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या, परंतु इथं मात्र जरूर 1 विकेट आली. धनेश सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू गारद झाला, परंतु 17 धावा तब्बल धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडू 36 धावा. आव्हान तगडं जरूर आहे, परंतु या आव्हान पेलण्याची क्षमता असणारे फलंदाज अर्थात यशने खेळला एक जबरदस्त षटकार. ऋतिकमध्ये ती क्षमता आहे आणि ही क्षमता असणारे दोन्ही फलंदाज डोकेदुखी ठरणार का? अनिश इलेव्हनचे हे 2 फलंदाज बजरंग इलेव्हनवर वरचढ ठरणार का? हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी कोण येत आहे याकडे देखील लक्ष वेधलं जाणार आहे. यास चर्चा केली जाते, चर्चेतून उत्तर शोधलं जाणार आहे. आपण नेहमी म्हणत असतो जेव्हा जेव्हा आयुष्य आपल्याला प्रश्न विचारेल ना, नजरेमध्ये नजर राखून उत्तर देणं गरजेचं. इथं मात्र हा क्रिकेटचा खेळ हुकला तर संपला आहे आणि इथं मात्र हुकून चालणार नाही आहे. ही संधी जर सोडली तर मात्र थेट पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. आक्रमणावर गोलंदाज. दुसरा षटक हाताळतोय मोहितच्या समोर उभा असेल तो यशने चढवलाय. पहिल्या चेंडूवर हल्ला बोल. दुसऱ्या चेंडूवर काय पाहायला मिळेल? येईल का षटकार? खराब सुरुवात. दिशा खराब, दशा खराब. वाईड बॉल. अवंतर धाव. डॉट बॉल येतोय. पहिली सुरुवात जरूर खराब. वाईड बॉल नंतर मात्र चांगलं पुनरागमनाची संधी निर्माण झाल्यानंतर दुसरी संधी जेव्हा आयुष्य देतं ना तेव्हा त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि ती सोनं करण्याची गरज. आणि इथं मात्र येते डी झोनमध्ये केवळ 1 धाव.
एक वाईड आला, वाईड नंतर मात्र एक डॉट आला, सिंगल देखील आलेली आहे. आपल्याला चायनामन गोलंदाजी पाहायला मिळते आहे. शिव छावा 11 आणि एकविरा 11. शिव एकविरा 11 निर्णय कळवायचा आहे. एकविरा 11 आपला निर्णय कळवायचा आहे. विक्रांत सर, निर्णयाची प्रतीक्षा असेल, काही क्षणांमध्ये निर्णय येईल. या दरम्यान आता या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा, 21 धावा धाव फलकावर. 9 चेंडूंच्या पाठीमागे अजूनही 32 धावांची गरज. येस इट इज अ नो बॉल, नो +2. 3 धावा मिळत आहेत. इथं मात्र डिझास्टर मोमेंट. शेवटच्या षटकात यस नो बॉल येतोय. नो बॉल सोबत मिळेल एक फ्री हिट. फ्री हिट ठरणार का सुपर हिट? मित्रांनो लक्ष द्या, जेव्हा आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये नो बॉल्सच होते, ज्या नो बॉल्समुळेच चित्र पालटलं. नो बॉल्स नंतर फ्री हिट जो मिळाला त्यावरती हल्लाबल चढवला आणि धाव संख्येला गती मिळाली, धाव फलकाला गती मिळाली. इथं मात्र तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल. ऋतिक आणि यशच्या या जोडगोळीला आक्रमक प्रहार करावे लागतील. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. अफाट ऐशा मैदानी तू येशीव वेळोवेळी, डाव तुझा जमवता येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली मग झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आज इथं हुकला तो मात्र संपला. कुट्टपता चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जातोय डी झोन मार, मिळेल एक सिंगल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. एक वाईट बॉल आलेला आहे आतापर्यंत. एक नो बॉल देखील आपण पाहिला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी एक धाव डी झोन मध्ये मिळते. 23 धावा धाव फलकावर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळणं अनिवार्य. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात इथं मात्र मिळतो एक डॉट बॉल. लाजवाब कामगिरी मोहितच्या माध्यमातून. एक जबरदस्त हाय स्कोरिंग थ्रिलर, हाय स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा. मोठा फटका खेळण्याचा याही वेळी प्रयत्न. बॅकफुटवरती खेळलेला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन, विकी त्या रिजनमध्ये तैनात. विकी थोरवेच्या माध्यमातून केला जातोय फील्ड. मिळेल एक सिंगल. फुल टॉसचा मात्र प्रॉपर लॉस करता आलेला नाहीये. बॅटची एज थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने होती षटकाची सांगता. षटक होते समाप्त. 24 धावा धाव फलकावर. 6 चेंडू 29ची आवश्यकता. 5 षटकार किमान मारणं अनिवार्य, 5 षटकार किमान खेळणं आवश्यक. 29 धावांची आवश्यकता असताना मात्र फेरबदल अजूनही केले जातात. स्ट्रॅटेजी अजूनही आखली जाते. एकविरा 11 अगदी शेवटचं षटक बाकी आहे. आपला निर्णय अजूनही आलेला नाही आहे. निर्णय कळवायचा आहे. एकविरा 11. विक्रांत सर, आपल्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. यस, एकविरा 11 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कळवलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय. शिवछावा वॉरियर्स आपले 10 शिलेदार घेऊन सज्ज राहायचंय. रोहन शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज. 5 षटकार जर आले तर मात्र आयन महागडी कुठे 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला मोठा फटका, जोरदार हल्ला, बॉल डाऊन द बॉल. फिल्डर पकडली कॅच. विकेटचं पतन. रोहन शिर्केचा जल्लोष. बजरंग 11. जबरदस्त कामगिरी बंटी महागडे यांचं करावं लागेल कौतुक. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात आल्या होत्या केवळ 4 धावा. काही क्षणांपूर्वी असं वाटलं होतं की पहिले 3 चेंडू ज्यावर रिव्हर्स फलंदाजी करण्यास सुरुवात केली ना बंटी यांनी, त्यावेळेस पहिले 3 डॉट बॉल आले होते. असं वाटलं की ह्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी डिझास्टरस मुवमेंट साध्य होतोय की काय, आणि हा निर्णय अंगलट येतोय की काय. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीचे फटके त्यांनी मारले ना, ज्या पद्धतीची खेळे आपण सर्वांनीच पाहिली, निश्चितपणे नेत्रदीपक अशी फलंदाजी. यूट्यूबवरती ही खेळी व्हायरल होणार यात काही दुमत नाही आहे. ओके, निर्णयामध्ये मला वाटतंय थोडंसं गफलत झालेली आहे. शिवछावा वॉरियर्स आपणासाठी एक निर्णय येतोय, अर्थात थोडंसं आमच्याकडे समजण्यासाठी चूक झाली आहे. फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीचा निर्णय कळवण्यात आलेला आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे. आमच्यापर्यंत निर्णय येतोय गोलंदाजीचा, त्यांनी सांगितला नव्हता निर्णय. कॅप्टन कडून निर्णय आला नव्हता. तुम्ही थोडंसं सहकार्य करा. कॅप्टन कडून निर्णय आला नव्हता, अतिरिक्त खेळाडूंकडून तो निर्णय आला होता. तुम्ही सहकार्य करा.
कर्णधाराचा निर्णय आला नव्हता आपल्यापर्यंत, थोडं सहकार्य करा. शिवछावा वॉरियर्स थोडं सहकार्य करा सर. चला वळूयात सामन्याकडे. विकेट आली, आणखी एक विकेट आली. येस डेफिनेटली परमेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल. हॅट्रिकची संधी रोहन शिर्के ऑन हॅट्रिक. नाना शिर्के यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, परंतु इथं मात्र गॅप मध्ये मारला चेंडू. हॅट्रिकची संधी मात्र हुकतीया. शिवछावा वॉरियर्सला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित. एकविरा 11 संघ घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मोठा फटका. बंटी महागडे डाऊन द बॉल. प्रयत्न चांगला, परंतु चेंडू सीमारेषे पार. खेचलाय षटकार, परंतु इथं मात्र उशीर थोडासा झालाय का? येस डेफिनेटली उशीर मात्र नक्कीच झालाय. सामन्यातील विजयी संघ थेट दाखल होणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये. अर्थात एक पाऊल बक्षीस पात्र फेरीमध्ये टाकलाय जवळ बजरंग 11 संघाने. अगदी काही क्षणांच्या औपचारिकता बाकी नव्हे तर केवळ एका चेंडूची औपचारिकता बाकी. यानंतर थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये बाबूनाना शिर्के मित्र परिवार यांची टीम अर्थात बजरंग 11 अर्थात अनिल स्मृती 11. चेंडू डी झोन मध्ये, डी झोन बरोबरच षटक होत आहे समाप्त. डावाची सांगता, सामन्याची सांगता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी बक्षीस पात्रमध्ये फेरीमधील पहिला संघ बजरंग अर्थात अनिल स्मृती 11. यानंतरचा होणारा सामना एकविरा 11 लगेच अगदी काही क्षणांमध्ये क्षेत्ररक्षण लावायचंय. एकविरा 11 अगदी काही क्षणांमध्ये क्षेत्ररक्षण लावायचंय. कर्णधारांना सूचना असेल, विक्रांत महांगडे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नाथ साहेबांचा गजर, मारुती रायाचा गजर करत रोहन शिर्के अँड टीम मैदानाच्या बाहेरच्या बाजूला अतिशय दिमाखामध्ये दाखल होत आहेत. जरूर काही क्षणांसाठी जेव्हा धनेशचा झेल सुटला ना, तेव्हा मॅच सुटली की काय असं वाटलं होतं. परंतु ज्या पद्धतीनं पुन्हा पुनरागमन केलं गेलं निश्चितपणे कौतुकास्पद. परंतु इथं धनेशचं देखील कौतुक करावं लागेल. या खेळाडूंना प्रभावित संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. एकविरा 11 संघानं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन यस एक उजव्या हाताचा फटकेबाज, परंतु आज मात्र त्यानं आपल्या डावखुरे कौशल्य देखील दाखवलं आणि नेत्रदीपक अशी फटकेबाजी युट्यूबवर 100% व्हायरल होणार आहे. मॅन ऑफ द मॅच इज द बंटी महांगडे. बंटी महांगडे यांना पुरस्कार दिला जातोय, सन्मानित केलं जात आहे. अण्णा महांगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. अण्णा महांगडे आपणास विनंती आहे, आपण पुढे यायचं आहे आणि हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्याचबरोबर राजेंद्र महांगडे आपणास देखील विनंती आहे, मंचाजवळ यायचं आहे आणि हा टी शर्ट पुरस्कार अर्थात प्रदान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच सामनावीर बंटी महांगडे यांना. पंचांना विनंती आहे, सामना लगेच